श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ भक्तांनो, असं म्हटलं जातं की ज्या घरात दत्तगुरूंचे स्मरण अखंड सुरू असते त्या घरातून निराशा, भीती आणि दुःख हळूहळू दूर जाऊ लागतात. दत्तगुरू आपल्या भक्तांना प्रत्येक वेळी चमत्कार दाखवतातच असे नाही, परंतु योग्य वेळी योग्य मार्ग दाखवून त्यांचे जीवन नक्कीच बदलून टाकतात. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुमच्या मनात श्री दत्तगुरू, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल अढळ श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री गुरुदेव दत्त. तुमचे हे नामस्मरण हजारो भक्तांपर्यंत भक्तीचा संदेश पोहोचवेल. आता डोळे क्षणभर मिटा, मन शांत करा. आपल्या सर्व चिंता, दुःख आणि ताण काही क्षणासाठी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करा. विश्वास ठेवा, जिथे मानवी प्रयत्न संपतात तिथूनच गुरुकृपेचा प्रवास सुरू होतो. सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांनी वेढलेल्या एका शांत प्रदेशात आनंदपूर नावाचं एक लहानसं गाव होतं. गावाच्या काठाने वाहणारी स्वच्छ नदी, सकाळच्या धुक्यातून ऐकू येणारा मंदिरातील घंटानाद आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट संपूर्ण वातावरण भक्तिमय बनवत असे. त्या गावात मध्यभागी अनेक शतकांपूर्वीचे एक प्राचीन दत्त मंदिर होते. विशाल औदुंबर वृक्षाच्या सावलीत बसून असंख्य संत, योगी आणि सामान्य भक्तांनी वर्षानुवर्ष नामस्मरण केले होते. गावातील प्रत्येक कुटुंबाचा दिवस श्री गुरुदेव दत्त या नामाने सुरू होत असे. याच गावात केशव नावाचा एक तरुण राहत होता. त्याच्याकडे मोठी संपत्ती नव्हती, मोठे घर नव्हते आणि कोणताही मान मरातब नव्हता, पण त्यांच्याकडे एक अमूल्य संपत्ती होती, सद्गुरूंवरील अढळ विश्वास. पहाटे ब्रह्ममुहूर्ताला उठणे, नदी स्नान करणे, मंदिरात जाऊन शांतपणे नामस्मरण करणे आणि दिवसभर प्रामाणिकपणे श्रम करून उदरनिर्वाह करणे हा त्यांच्या आयुष्याचा नित्यक्रम होता. गावातील अनेक लोक त्यांच्या साधेपणाची थट्टा करत असत. फक्त नाम घेतल्याने आयुष्य बदलतं का? देवाला एवढं आठवून काय मिळतं? असे प्रश्न त्याच्यावर वारंवार केले जात. पण केशव फक्त हसत असे, कारण त्याला माहीत होतं, खरी भक्ती ही लोकांना दाखवण्यासाठी नसते, ती अंतःकरणात जगण्यासाठी असते. एके दिवशी गुरुपौर्णिमा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली. संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण होते. मंदिराची स्वच्छता, फुलांची सजावट, भजन, कीर्तन, अन्नदान आणि विविध धार्मिक कार्यक्रमाची तयारी सुरू झाली होती. श्रीमंत भक्तांनी सुवर्ण मंडप उभारण्याचे ठरवले. काहींनी महाप्रसादाची व्यवस्था केली, तर काहींनी मौल्यवान वस्तू अर्पण करण्याचा संकल्प केला. केशव मात्र शांतपणे मंदिराच्या पायऱ्यावर बसून सद्गुरूंच्या मूर्तीसमोर एकच प्रार्थना करत होता. गुरुदेव, माझ्याकडे अर्पण करण्यासाठी धन नाही, वैभव नाही, पण माझे मन, माझी श्रद्धा, माझी सेवा तुमच्या चरणी सदैव अर्पण आहे. मला कधीही तुमच्या स्मरणांपासून दूर जाऊन देऊ नका. त्यांच्या या साध्या प्रार्थनेने जणू मंदिरातील वातावरणच बदलून गेले. मंद वाऱ्याची झुळूक आली, दीपज्योत अधिक तेजस्वी झाली आणि संपूर्ण मंदिरात एक विलक्षण शांतता पसरली. केशवला अजून माहीत नव्हतं की येणाऱ्या काही दिवसात त्याच्या आयुष्यात अशा घटना घडणार होत्या ज्या त्याची श्रद्धा, धैर्य आणि गुरुवरील विश्वास यांची कठोर परीक्षा घेणार होत्या. पण त्याच वेळी सद्गुरू त्याच्या प्रत्येक पावलावर अदृश्यपणे सोबत असणार होते. दुसऱ्या दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे केशव नदीकाठी स्नानासाठी गेला. पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणांनी नदीचे पाणी सुवर्णासारखे चमकत होते. त्याने दोन्ही हात जोडून नदीला नमस्कार केला आणि शांत मनाने दत्तगुरूंचं नामस्मरण सुरू केलं. श्री गुरुदेव दत्त. त्या नामात इतकी तल्लीनता होती की आसपासचा प्रत्येक आवाज जणू विरळून गेला. पक्ष्यांचे किलबिलाट, नदीचा मंद प्रवाह आणि वाऱ्याची झुळूकही त्या नामस्मरणात सहभागी झाली. तेवढ्यात नदीच्या दुसऱ्या टोकाकडून एक वृद्ध संन्यासी हळूहळू चालत येताना दिसले. त्यांच्या अंगावर साधे भगवे वस्त्र होते, हातात कमंडलू,
कपाळावर भस्माचा त्रिपुंड आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज झळकत होते. केशवने त्यांना पाहताच नम्रपणे दंडवत घातला. संन्यासी प्रेमाने म्हणाले, बाळा, इतक्या पहाटे तू इथे एकटाच काय करतो आहेस? केशव हसून म्हणाला, महाराज, माझा दिवस गुरूंच्या स्मरणाने सुरू झाला नाही तर मनाला समाधान मिळत नाही. संन्यासी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच्या नजरेत माया होती, पण त्याचबरोबर एखाद्या जाणत्या गुरुप्रमाणे गूढ शांतताही होती. ते म्हणाले, लोक देवाकडे बहुतेक वेळा काहीतरी मागण्यासाठी जातात, पण तू काय मागतोयस? केशवने क्षणभर विचार केला आणि शांत स्वरात उत्तर दिले, मी सुख मागत नाही, संपत्तीही मागत नाही, फक्त एवढीच प्रार्थना करतो की कोणतीही परिस्थिती आली तरी माझा गुरूंवरील विश्वास कधीही ढळू नये. हे उत्तर ऐकताच त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित उमटले. ते म्हणाले, ज्याने श्रद्धा जपली त्याने सर्व काही मिळवले, आणि ज्याने श्रद्धा गमावली त्याच्याकडून सर्व काही निघून गेले. हे शब्द केशवच्या मनात कायमचे कोरले गेले. इतक्यात मंदिरातील घंटानाद ऐकू आला. केशवने पुन्हा त्या वृक्षाकडे पाहिलं, पण आश्चर्य म्हणजे काही क्षणापूर्वी समोर उभे असलेले ते संन्यासी कुठेच दिसत नव्हते. संपूर्ण परिसर शांत होता. केशवने चारही बाजूंना पाहिलं. नदीचा किनारा रिकामा होता. त्याच्या मनात एकच विचार चमकून गेला की हे साधे संन्यासी होते की सद्गुरूंनीच माझी परीक्षा घ्यायला दर्शन दिलं होतं. उत्तर मिळालं नाही, पण त्याच्या अंतकरणात विलक्षण शांतता निर्माण झाली. त्या दिवसानंतर केशव अधिक नम्र झाला. त्याच्या प्रत्येक कृतीत भक्ती होती, प्रत्येक श्वासात नाम होतं आणि प्रत्येक कर्मात प्रामाणिकपणा. दरम्यान गुरुपौर्णिमेचा दिवस अधिक जवळ येत होता. संपूर्ण गाव सजू लागलं. मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरस करण्यात आली. दीपमाळा लावण्यात आल्या. भजन मंडळीच्या सरावाला सुरुवात झाली. गावातील श्रीमंत लोक आपल्या अर्पणाबद्दल चर्चा करत होते. कोणी सोन्याचा मुकुट अर्पण करणार होतं, तर कोणी चांदीच्या पादुका, कोणी हजारो लोकांना महाप्रसाद देण्याचा संकल्प केला होता. हे पाहून काही क्षणासाठी केशवच्या मनात विचार आला, मी गुरुदेवांना काय अर्पण करणार? त्याने आपल्या झोपडीत नजर फिरवली. एका छोट्या मडक्यात थोडे तांदूळ होते. दाराजवळ वाढलेली तुळशीचे रोप होते आणि त्याच्या हृदयात गुरूंवरील अपार प्रेम होते. त्याने तुळशीची काही पाणी अलगद हातात घेतली. डोळे मिटून म्हणाला, गुरुदेव, माझ्याकडे देण्यासारखे यापेक्षा अधिक काहीच नाही, पण ही तुळस जशी निर्मळ आहे तसेच माझे मनही तुमच्या चरणी सदैव राहू दे. त्या क्षणी त्यांच्या मनात एक विलक्षण आनंद निर्माण झाला. त्याला जाणवलं, देवाला वस्तूची किंमत नसते, भावनेची असते. परंतु जीवनातील प्रत्येक श्रद्धावान भक्तांची परीक्षा एक ना एक दिवस नक्कीच होते, आणि केशवच्या आयुष्यातही ती वेळ आता जवळ येत होती. दुसऱ्या दिवशी अशी एक घटना घडणार होती जी त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकणार होती. त्याच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उभे राहणार होते, आणि त्या कठीण क्षणी सद्गुरू त्याची साथ कशी देणार होते हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग अवश्य ऐका. सकाळचे कोवळे ऊन हळूहळू संपूर्ण आनंदपूर गावात पसरू लागले होते. मंदिरातील आरती संपली होती आणि गावातील लोक आपापल्या कामासाठी बाहेर पडत होते. केशवनेही नेहमीप्रमाणे आपल्या शेतमालाकडे कामासाठी निघाला. तो अतिशय मेहनती होता. प्रामाणिकपणा हेच त्याचे खरे धन होते. म्हणूनच अनेक वर्ष त्याने कोणतीही तक्रार न करता मनापासून काम केले होते. परंतु त्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार होतं. शेतात पोहोचताच मालकाचा चेहरा नेहमीपेक्षा कठोर दिसत होता. केशवा, आजपासून तुला इथे काम करण्याची गरज नाही. हे शब्द ऐकताच केशव काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याने शांतपणे विचारलं, माझ्याकडून काही चूक झाली आहे का? मालकाने नजर चुकवत उत्तर दिलं, तुझ्याशिवाय काही लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. मला आता धोका पत्करायचा नाही. केशवला समजलं की काही स्वार्थी लोकांनी त्याच्याविषयी खोट्या अफवा पसरवल्या होत्या. त्याला स्वतःचे समर्थन करता आले असते, तो वाद घालू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. त्याने फक्त एवढंच म्हटलं, देव तुम्हाला सद्बुद्धी देवो, आणि शांतपणे निघून गेला.
गावातून परतताना काही लोक त्याच्याकडे पाहून कुजबुज करू लागले. काय उपयोग एवढ्या भक्तीचा? दत्तगुरूंनीच जर मदत केली नाही तर नामस्मरण करून काय फायदा? देवाला आठवून पोट भरत नाही. अशा टोमण्यांनी वातावरण भरून गेलं. क्षणभर केशवच्या मनात वेदना झाली, परंतु पुढच्या क्षणी त्याने मनात सद्गुरूंचे स्मरण केले. गुरुदेव, मला लोकांची उत्तरं द्यायची नाहीत, मला फक्त माझी श्रद्धा जपायची आहे. संध्याकाळ झाली. तो आपल्या छोट्याशा झोपडीत परतला. घरात धान्य जवळजवळ संपले होते. चूल पेटलेली नव्हती. बाहेर पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या. त्या शांत अंधारात केशवने छोटासा तेलाचा दिवा लावला. दिव्यासमोर बसून त्याने डोळे मिटले. त्याच्या ओठावर पुन्हा तेच नाव म्हटले, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जसा जसा तो नाम घेत होता तसे तसे त्याच्या मनातील भीती कमी होत होती. रात्र गडद झाली. तेवढ्या झोपडीच्या दारावर हलक्या आवाजात टकटक टकटक असा आवाज आला. केशवने दार उघडलं. दारात एक वृद्ध गृहस्थ उभे होते. त्यांच्या खांद्यावर एक छोटीशी धान्याची पोती होती. ते हसून म्हणाले, बाळा, वाट चुकलो होतो, थोडा विसावा मिळेल का? केशवने त्यांना आदराने आत बसवले. घरात स्वतःसाठी पुरेसे अन्न नसतानाही त्याने उरलेले थोडेसे अन्न त्यांच्या समोर ठेवले. वृद्ध गृहस्थ त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागले. ते म्हणाले, ज्याच्या घरात दया असते तिथे ईश्वर कधीही उपासमार येऊ देत नाही. हे बोलून त्यांनी धान्याची पोते केशव समोर ठेवले. हे स्वीकार, उद्याची चिंता करू नकोस. केशवने नम्रपणे नकार देण्याचा प्रयत्न केला, पण त्या वृद्धांनी आग्रहाने ते त्यांच्याकडे ठेवले. काही वेळाने केशव पाणी आणण्यासाठी बाहेर गेला. तो परत आला तोपर्यंत झोपडीत कोणीच नव्हते. दार उघडे होते. बाहेर पावसाचे थेंब पडत होते, पण त्या वृद्धाच्या कुठेही मागोमच नव्हता. केशव बराच वेळ आजूबाजूला शोधत राहिला. कोणीच दिसले नाही. त्याने धान्याच्या पोत्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळूच म्हणाला, गुरुदेव, ही तुमचीच लीला होती का? उत्तर कुणी दिले नाही, पण त्याच्या अंतःकरणात एक विलक्षण समाधान निर्माण झालं. त्याला जाणवलं, सद्गुरू नेहमी प्रत्यक्ष दिसतीलच असं नाही. कधी ते एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपाने येतात, कधी एखाद्या शब्दातून धीर देतात, आणि कधी संकटाच्या काळात अदृश्यपणे आपला हात धरून पुढे चालवत राहतात. त्या रात्री केशव अनेक दिवसांनी शांत झोपला. परंतु त्याच्या जीवनातील ही फक्त सुरुवात होती. नशिबाने अजून एक मोठी परीक्षा त्याच्यासाठी राखून ठेवली होती. काही दिवसांनी त्याच्या पूर्वजांची जमीन वादात अडकणार होती आणि त्या प्रसंगात संपूर्ण गाव त्याच्या विरोधात उभे राहणार होते. त्या ठिकाणी त्या कठीण काळात केशव सत्याचा मार्ग निवडेल का आणि सद्गुरू त्यांची रक्षा कशी करतील, हे आपण पुढील भागात जाणून घेऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण आनंदपूर गावात एक अनपेक्षित बातमी वाऱ्यासारखी पसरली. केशवच्या पूर्वजांची जमीन आता वादात अडकली आहे. गावाच्या पश्चिम बाजूला असलेली ती छोटीशी शेतीच केशवच्या उदरनिर्वाहाचा शेवटचा आधार होती. अनेक वर्षांपासून त्याचे कुटुंब त्या जमिनीची काळजी घेत होते, पण आता काही प्रभावशाली लोकांनी त्या जमिनीवर स्वतःचा हक्क सांगायला सुरुवात केली होती. दुपारपर्यंत ग्रामसभा भरवण्यात आली. गावातील सर्व मान्यवर, पंच, शेतकरी आणि उत्सुक लोक चौकात जमा झाले. केशवलाही बोलवण्यात आलं. तो नेहमीप्रमाणे शांत चेहऱ्याने तिथे पोहोचला. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या काही लोकांनी मोठमोठ्याने आरोप करायला सुरुवात केली. ही जमीन यांची नाही, यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. इतकी वर्ष हा लोकांची सहानुभूती मिळवत होता. सभेमध्ये कुजबूज सुरू झाली. काही लोकांनी कोणतीही खात्री न करता आरोपांवर विश्वास ठेवला. केशव मात्र एक शब्दही बोलला नाही. ग्रामपंचांनी त्याला विचारलं, केशवा, तुला काही सांगायचं आहे का? केशवनी दोन्ही हात जोडले. तो अत्यंत शांत स्वरात म्हणाला, माझे सत्य मला ओरडून सिद्ध करायचे नाही. जे खरे आहे ते योग्य वेळी स्वतः समोर येईल. जर ही जमीन माझ्या नशिबात नसेल तर ती गेली तरी मला दुःख नाही, पण माझ्या मनात कोणाबद्दलही वैर निर्माण होऊ नये एवढीच माझी सद्गुरूच्या चरणी प्रार्थना आहे. त्याचे शब्द ऐकून संपूर्ण सभा काही क्षण शांत झाली, कारण एवढ्या मोठ्या संकटातही त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता,
सूट नव्हता, फक्त विश्वास होता. त्या संध्याकाळी तो थेट दत्त मंदिरात गेला. मंदिरात त्यावेळी कोणीच नव्हतं. दीपमाळेतील काही दिवे शांतपणे तेवत होते. केशवने सद्गुरूंच्या चरणी मस्तक ठेवलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, गुरुदेव, माझ्याकडे आता काहीच उरलं नाही असं वाटतं, पण माझी श्रद्धा मात्र तुमच्या चरणी ठेवली आहे. न्याय माझ्या हातात नाही, तो तुमच्या इच्छेत आहे. हे बोलून तो बराच वेळ शांत बसून राहिला. तेवढ्यात मंदिरातील वृद्ध पुजारी त्यांच्या जवळ आले. त्यांनी प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, तुला माहीत आहे का, सोने आगीत टाकल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसेच श्रद्धाही संकटाशिवाय परिपक्व होत नाही. केशव त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला. पुजारी पुढे म्हणाले, लोक आज तुला चुकीचे समजतील, उद्या तुझी थट्टा करतील, पण जर तू सत्याचा मार्ग सोडला नाहीस तर सद्गुरू योग्य वेळी तुझ्यासाठी असा मार्ग उघडतील ज्याची आज कल्पनाही करता येणार नाही. हे शब्द ऐकून केशवच्या मनातील अस्वस्थता हळूहळू कमी झाली. तो मंदिरातून बाहेर पडणार इतक्यात जोराचा वारा सुटला. औदुंबराच्या झाडावरून एक ताजे हिरवे पान अलगद खाली येऊन थेट त्यांच्या हातात पडले. क्षणभर तो स्तब्ध झाला. त्याने ते पान आपल्या कपाळाला लावले. त्याच्या अंतकरणातून एकच भावना उमटली, गुरुदेव, हा तुमचा संकेत आहे का? उत्तर पुन्हा शांततेतच मिळालं, परंतु त्या शांततेत एक विलक्षण धैर्य दडलेलं होतं. त्या रात्री केशवने पहिल्यांदा स्वतःसाठी नव्हे तर आपल्या विरोधात उभ्या राहिलेल्या लोकांसाठी प्रार्थना केली. हे दत्तगुरू, ज्यांनी माझ्याबद्दल गैरसमज केले आहेत त्यांनाही सद्बुद्धी द्या. त्यांच्या मनात शांतता नांदो. कुणाच्याही आयुष्यात माझ्यामुळे कुटुता निर्माण होऊ नये. सद्गुरूंना हा क्षण सर्वात प्रिय असतो, जेव्हा भक्त स्वतःच्या वेदनेपेक्षा दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करू लागतो. परंतु परीक्षा अजून संपलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी ग्रामसभेत असा एक पुरावा समोर येणार होता जो संपूर्ण गावाचे विचार बदलून टाकणार होता. केशववर झालेले आरोप खोटे ठरणार होते का, की त्याला आणखी एका कठीण संकटाला सामोरे जावे लागणार होते, आणि त्या निर्णायक क्षणी सद्गुरू कोणत्या रूपाने त्यांच्या मदतीला येणार होते, याचे उत्तर आपण पुढील भागात जाणून घेऊया. दुसऱ्या दिवशी सकाळ उजडताच आनंदपूरच्या चौकात पुन्हा एकदा ग्रामसभा भरली. कालच्या चर्चेमुळे संपूर्ण गावात उत्सुकतेचे वातावरण होते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, आज सत्याचा विजय होणार की अन्यायाचा? केशव नेहमीप्रमाणे शांत मनाने सभेत पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती ना राग. त्याने मनात फक्त एकदा सद्गुरूचे स्मरण केले, श्री गुरुदेव दत्त. सभेला सुरुवात होताच गावातील एक वृद्ध व्यक्ती पुढे आली. त्याच्या हातात जुन्या कागदपत्रांचा एक गठ्ठा होता. त्यांनी ग्रामपंचायत समोर तो कागद ठेवला आणि म्हणाला, काल रात्री माझ्या वडिलांनी जुनी पेटी साफ करत होते, त्यात ही कागदपत्रे मिळाली. ही जमीन नेमकी कोणाची आहे याचा उल्लेख यामध्ये स्पष्ट आहे. संपूर्ण सभेत शांतता पसरली. ग्रामपंचांनी काळजीपूर्वक कागद पाहायला सुरुवात केली. काही क्षणांनी त्यांनी सर्वांसमोर जाहीर केलं की या कागदानुसार ही जमीन केशवच्या पूर्वजांचीच आहे. त्याच्यावर केलेला सर्व आरोप निराधार आहे. हे ऐकताच अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. ज्यांनी काल त्याची थट्टा केली होती तेच आज एकमेकांकडे पाहू लागले. काहींच्या नजरा खाली झुकल्या. ज्यांनी खोटे आरोप केले होते तेही काही बोलू शकत नव्हते. ग्रामपंचांनी केशवला पुढे बोलावलं. बाळा, तुझ्यावर अन्याय झाला, तुला काही सांगायचे आहे का? संपूर्ण गावाला वाटलं आता तो राग व्यक्त करेल, दोष करेल, तक्रार करेल. परंतु केशवने शांतपणे हात जोडले आणि म्हणाला, आज मला माझी जमीन परत मिळाली याचा आनंद आहे, पण त्याहून मोठा आनंद याचा आहे की गावात सत्य समोर आलं. माझ्या मनात कुणाविषयी राग नाही. आपण सारे एकाच गावाचे आहोत. कटुता वाढून कोणाचेही भले होणार नाही. हे शब्द ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी गावातील लोकांना प्रथमच समजले की खरा भक्त फक्त देवाची पूजा करत नाही, तो क्षमा करायलाही शिकतो. ग्रामसभा संपल्यानंतर एक वृद्ध महिला केशव जवळ आली. ती म्हणाली, बाळा,
आम्ही तुझ्याबद्दल चुकीचे समजलो, आम्हाला माफ कर. केशवने त्यांच्या चरणांना स्पर्श केला. आई, माफीची गरज नाही. गैरसमज होणे ही माणसाची प्रवृत्ती आहे, पण सत्य स्वीकारणे ही मोठी गोष्ट आहे. हे ऐकून त्या वृद्ध महिलेच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्या संध्याकाळी केशव पुन्हा मंदिरात गेला. त्याने सद्गुरूंच्या चरणी एक साधे तुळशीपत्र अर्पण केले. तो म्हणाला, गुरुदेव, आज मला समजलं की विजय म्हणजे दुसऱ्याला हरवणं नव्हे, विजय म्हणजे स्वतःच्या मनातील कटुतेवर मात करणं. इतक्यात मंदिरात आलेल्या एका लहान मुलाने त्याचा हात धरला. तो निरागसपणे म्हणाला, दादा, मी मोठा झाल्यावर तुझ्यासारखा दत्तभक्त व्हायचा आहे. केशव हसला. त्याने त्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात ठेवला. त्या एका क्षणी त्याला जाणवलं, सद्गुरूंची खरी कृपा संपत्तीमध्ये नसते, ती आपल्या आचरणातून दुसऱ्यांच्या मनात श्रद्धेचा दिवा पेटवण्यात असते. गुरुपौर्णिमा आता अवघ्या 2 दिवसावर आली होती. मंदिरात तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. पण यावेळी आनंदपूरवर आणखी एक मोठं संकट ओढवणार होतं. सलग अनेक दिवस काळे ढग जमू लागले. डोंगरावर मुसळधार पाऊस सुरू झाला. नदीचे पाणी झपाट्याने वाढू लागले. गावातील ज्येष्ठ मंडळी चिंतेत पडली. जर अशीच परिस्थिती राहिली तर नदीला मोठा पूर येईल. केशवनेही नदीकडे पाहिलं. प्रवाह पूर्वीपेक्षा अधिक वेगवान झाला होता. त्याच्या मनात एक अज्ञात अस्वस्थता निर्माण झाली. त्याला जाणवत होतं, सद्गुरूंनी एक परीक्षा संपवली आहे, पण आता संपूर्ण गावाची परीक्षा सुरू होणार आहे. आणि यावेळी केवळ केशवची श्रद्धाच नव्हे, तर त्याचे धैर्य, त्याग आणि सेवाभाव याची खरी कसोटी करावी लागणार होती. पुढील काही तासात आनंदपूरवर असे संकट कोसळणार होते, जे अनेक वर्षांनीही गावकरी विसरू शकणार नव्हते. आणि त्या भीषण प्रसंगात सद्गुरूंची कृपा कोणत्या अद्भुत रूपाने प्रकट होणार होती, हे आपण पुढील भागात जाणून घेऊ. त्या रात्री आकाशात काळीकुट्ट ढग दाटून आले होते. विजांचा कडकडाट सतत सुरू होता. डोंगरावर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि आनंदपूरच्या काठाने वाहणाऱ्या नदीने आता रौद्र रूप धारण केले होते. पहाट होण्यापूर्वीच गावात ढोल वाजवून इशारा देण्यात आला, सर्वांनी सावध राहा, नदीची पातळी डोक्याच्या वर गेली आहे. लोक घाबरून घराबाहेर आले. कोणी धान्य वाचवू लागले, कोणी गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी नेऊ लागले. लहान मुलांच्या रडण्याने आणि मोठ्यांच्या आरडाओरडाने संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. केशवही झोपडीतून बाहेर आला. त्याने नदीकडे पाहिलं. कालपर्यंत शांत वाहणारा प्रवाह आज प्रचंड वेगाने धावत होता. त्याने मनातच सद्गुरूंना वंदन केलं. गुरुदेव, आज मला माझ्यासाठी काही नको, या गावातील प्रत्येक जीवाचं रक्षण करा. तो लगेच मंदिराकडे धावला. मंदिरात वृद्ध पुजारी चिंताग्रस्त अवस्थेत उभे होते. केशव म्हणाला, महाराज, गावातील लोकांना उंच ठिकाणी हलवलं पाहिजे, प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. पुजाऱ्यांनी होकार दिला. क्षणाचाही विलंब न करता दोघेही गावभर फिरू लागले. केशव प्रत्येक घराचे दार ठोठावत होता, लवकर बाहेर या, वेळ फार कमी आहे. काही वृद्धांना त्याने स्वतःच्या खांद्याचा आधार दिला. लहान मुलांना उचलून सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. गुरे बांधून ठेवलेल्या शेतकऱ्यांना मदत केली. ज्यांनी कधी त्याची थट्टा केली होती, आज त्याच्याच घरात तो सर्वात आधी धावत पोहोचला. त्याच्या मनात कोणताही राग नव्हता, कारण त्याला गुरूंनी एकच गोष्ट शिकवली होती, सेवा करताना भूतकाळ आठवायचा नसतो. इतक्यात नदीचं पाणी गावच्या खालच्या भागात शिरू लागलं. एक लहान मुलगा पाण्याच्या प्रवाहात अडकला. त्याची आई मोठ्याने रडत मदतीसाठी ओरडू लागली. गावकरी घाबरले. कोणीही पुढे जाण्याचे धाडस करत नव्हते. केशवने क्षणाचाही विचार केला नाही. त्याने सद्गुरूचे नाम घेतले, श्री गुरुदेव दत्त, आणि तो वेगाने पाण्यात उतरला. प्रवाह अत्यंत प्रचंड होता. काही क्षण तो स्वतःही डगमगला, पण त्याने धैर्य सोडलं नाही. काही अंतरावर पोहोचून त्याने त्या मुलाचा हात घट्ट पकडला. हळूहळू दोघेही किनाऱ्याकडे परतू लागले. गावकऱ्यांनी दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. त्या मुलाच्या आईने रडत केशवच्या पायावर मस्तक ठेवले. ती म्हणाली, आज माझा मुलगा मला परत मिळाला, हे तुमच्यामुळे. केशवने तिला उठवलं. तो हसून म्हणाला, माझे काहीच नाही आई, ज्यांनी मला धैर्य दिलं त्यांचे आभार माना.
हे बोलून त्याने मंदिराच्या कळसाकडे नम्रतेने पाहिलं. पाऊस संध्याकाळपर्यंत सुरूच होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या टेकडीवर गावकऱ्यांना आश्रय दिला होता ते ठिकाण पूर्णपणे सुरक्षित राहिलं. गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी म्हणू लागली, ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही, सद्गुरूंची कृपा या गावावर आहे. रात्र झाली. सर्वजण मंदिराच्या सभामंडपात विसावले होते. थकलेल्या लोकांना केशव स्वतः पाणी वाटत होता, लहान मुलांना धीर देत होता, वृद्धांची विचारपूस करत होता. स्वतः मात्र दिवसभर त्याने अन्नाचा एक घासही खाल्ला नव्हता. हे पाहून मंदिरातील पुजारी त्याच्याजवळ आले. ते म्हणाले, बाळा, आज तू मला गुरुभक्तीचा खरा अर्थ शिकवला आहेस. केशव नम्रपणे म्हणाला, महाराज, जर माझ्या गुरूंनी मला दुसऱ्यांच्या दुःखात धावून जाण्याची प्रेरणा दिली नसती तर माझे नामस्मरण व्यर्थ ठरले असते. पुजाऱ्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यांनी मनोमन सद्गुरूंना प्रणाम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबला. सूर्याची पहिली किरणे गावभर पडू लागली. पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले. गाव वाचले होते. लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे हास्य उमटलं. सर्वांच्या मनात एकच भावना होती, संकटाच्या वेळी संपत्ती नव्हे तर श्रद्धा, धैर्य आणि सेवा याचाच खरा आधार असतो. परंतु केशवला अजूनही माहीत नव्हतं, सद्गुरूंनी त्याच्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद अजून राखून ठेवला होता. गुरुपौर्णिमेच्या पवित्र रात्री त्याच्या आयुष्यात असा दिव्य अनुभव येणार होता जो त्याच्या संपूर्ण जीवनाचा अर्थच बदलून टाकणार होता. त्या दिवशी त्याला एक असे सत्य समजणार होते जे प्रत्येक दत्तभक्ताच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. ते अद्भुत रहस्य आपण पुढील भागात जाणून घेऊ. पुराचे संकट ओसरून 3 दिवस झाले होते. आनंदपूर गाव पुन्हा पूर्ववत होत होते. लोक आपल्या घराची दुरुस्ती करत होते. शेतातील नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु गावकऱ्यांच्या बोलण्यात एकच नाव वारंवार ऐकू येत होतं, केशव. पण केशवच्या मनात मात्र कोणताही अभिमान नव्हता. तो नेहमीप्रमाणे पहाटे उठत होता, नदीवर स्नान करत होता आणि दत्त मंदिरात जाऊन शांतपणे नामस्मरण करत होता. त्याला वाटत होते जे काही घडले ते सर्व सद्गुरूंच्या इच्छेनेच घडले. अखेर ती पवित्र रात्र आली, गुरुपौर्णिमा. संध्याकाळ होता. संपूर्ण आनंदपूर दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाले. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या गेल्या. मंदिरात सुगंधी धूपाचा दरवळ पसरला होता. शिंकणाद, घंटानाद आणि दत्तनामाच्या अखंड जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. भजन मंडळी एका मागोमाग एक अभंग गात होती. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीचा तेजस्वी आनंद झळकत होता. गावातील श्रीमंत भक्तांनी सुंदर सजावट केली होती. सोन्याचे अलंकार, रंगीबेरंगी फुलांचे हार, मोठमोठे नैवेद्य, सर्व काही अतिशय भव्य दिसत होते. परंतु त्या गर्दीच्या एका कोपऱ्यात केशव शांतपणे बसला होता. त्याच्या हातात नेहमीप्रमाणे फक्त काही तुळशीची पाने होती. त्याने डोळे मिटले, मनापासून प्रार्थना केली, गुरुदेव, माझ्याकडे आजही तुम्हाला अर्पण करण्यासाठी मोठे काही नाही. माझे मन जसे आहे तसेच तुमच्या चरणी अर्पण करतो. माझ्यात कधीही अहंकार निर्माण होऊ देऊ नका. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमचे नाम माझ्या ओठांवर राहू द्या. इतके बोलून त्याने तुळशीपत्र अलगद सद्गुरूंच्या चरणी ठेवले. त्या क्षणी मंदिरातील सर्व घंटा एकाच वेळी वाजू लागल्या. बाहेर वारा नव्हता, तरीही औदुंबराच्या पानाची सळसळ सुरू झाली. दीपज्योती अधिक तेजस्वी दिसू लागली. मंदिरात उपस्थित अनेक भक्तांना एक अवर्णनीय शांतता जाणवू लागली. केशव अजूनही ध्यानातच होता. त्याच्या श्वासात फक्त एकच मंत्र घुमत होता, श्री गुरुदेव दत्त. किती वेळ गेला त्याला समजलेच नाही. अचानक त्याला असे वाटले जणू मंदिरातील सर्व आवाज हळूहळू शांत होत आहे. त्याने अलगद डोळे उघडले. त्याच्या समोर तेजस्वी प्रकाशाचा एक दिव्य पुंज उभा होता. तो प्रकाश डोळ्यांना टोचणारा नव्हता, तर मनाला विलक्षण शांत करणारा होता. त्या प्रकाशातून एक करुणामय, प्रसन्न आणि तेजस्वी महात्म्याचे रूप हळूहळू स्पष्ट होऊ लागले. केशवच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने क्षणाचाही विलंब न करता साष्टांग दंडवत घातला.
त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, गुरुदेव, मी या दर्शनास पात्र कसा? त्या दिव्य स्वरूपातून अतिशय प्रेमळ आवाज उमटला, केशवा, दर्शन हे पात्रतेमुळे मिळत नाही, ते निर्मळ श्रद्धेमुळे प्राप्त होते. केशव निशब्द झाला. तो फक्त ऐकत राहिला. दिव्य स्वर पुन्हा म्हणाला, तू कधी संपत्ती मागितली नाहीस, कधी वैर धरले नाहीस. ज्यांनी तुला दुःख दिले त्यांच्यासाठी तू मंगल कामना केलीस. दुसऱ्यांच्या वेदनेत तू स्वतःचे सुख विसरलास. याहून मोठी गुरुदक्षिणा दुसरी कोणती? केशवच्या डोळ्यातून अश्रूंचा प्रवाह वाहत होता. तो म्हणाला, गुरुदेव, माझ्या जीवनात इतकी संकटे का आली? दिव्य स्वर म्हणाला, संकटे तुला शिक्षा देण्यासाठी नव्हती, तर तुझ्या अंतःकरणातील श्रद्धेला अधिक तेजस्वी करण्यासाठी होती. जसा हिरा घासल्यावर अधिक चमकतो, तशीच भक्ती ही परीक्षेनंतर अधिक पवित्र होते. क्षणभर मंदिरात पुन्हा शांतता पसरली. नंतर तो दिव्य आवाज पुन्हा ऐकू आला, लक्षात ठेव केशवा, माझी कृपा म्हणजे संकटे कधीच येणार नाहीत असा शब्द नाही. माझी कृपा म्हणजे संकट आले तरी तुझे धैर्य कधी तुटणार नाही. हे शब्द केशवच्या हृदयात कायमच कोरले गेले. तो पुन्हा एकदा सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक झाला. हळूहळू तो दिव्य प्रकाश विरू लागला. मंदिर पुन्हा पूर्ववत झाले. आरती सुरू झाली. भक्तांचा जयघोष सुरू होता. पण केशवचे जीवन मात्र त्या एका क्षणात कायमचे बदलले होते. त्याला आता समजले होते, सद्गुरू दूर कुठे नसतात, ते श्रद्धेने भरलेल्या प्रत्येक हृदयात सदैव वास करतात. परंतु या दिव्य अनुभवानंतरही त्याच्या आयुष्यात एक शेवटचा अध्याय बाकी होता. सद्गुरू त्याच्याकडून अशी एक सेवा करून घेणार होते, ज्यामुळे केवळ आनंदपूरच नव्हे तर आसपासची अनेक गावेही भक्तीचा खरा अर्थ शिकणार होती. आणि त्या सेवेमुळे केशवचे नाव लोकांच्या मनात नव्हे तर सद्गुरूंच्या कृपेमध्ये कायमचे कोरले जाणार होते. ही अंतिम आणि अत्यंत हृदयस्पर्शी घटना आपण पुढील भागात जाणून घेऊ. गुरुपौर्णिमेच्या त्या दिव्य रात्रीनंतर केशवचे जीवन पूर्णपणे बदलले होते. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आले होते, पण त्या तेजात अहंकाराचा लवलेशही नव्हता. उलट तो पूर्वीपेक्षाही अधिक नम्र झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे नदीवर स्नान करून मंदिरात आला. सद्गुरूंच्या चरणी मस्तक टेकून तो शांतपणे म्हणाला, गुरुदेव, मला आता तुमच्याकडून काहीच नको आहे. फक्त माझ्या प्रत्येक श्वासातून तुमची सेवा घडू द्या. त्या दिवसापासून त्याने एक नवीन संकल्प केला. गावात कोणताही माणूस उपाशी झोपू नये, कोणताही वृद्ध एकटा पडू नये, कोणतेही अनाथ मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये आणि कोणताही दुःखी माणूस आधाराविना राहू नये. केशव स्वतः फार श्रीमंत नव्हता, पण त्याच्याकडे प्रेम होते, करुणा होती आणि सद्गुरूंनी दिलेले विशाल हृदय होते. तो दररोज सकाळी गावातील वृद्धांची विचारपूस करू लागला. आजारी लोकांना औषध मिळवून देऊ लागला. शेतात काम करणाऱ्या गरीब मजुरांना मदत करू लागला. मुलांना प्रामाणिकपणा, सेवा आणि सद्गुरू भक्तीचे संस्कार देऊ लागला. हळूहळू त्याचा प्रभाव संपूर्ण आनंदपूरवर पडू लागला. पूर्वी जे लोक एकमेकांशी भांडत होते ते आता एकत्र येऊन गावाची सेवा करू लागले. ज्यांच्या घरात वर्षानुवर्ष अभोला होता ते पुन्हा एकमेकांच्या घरी जाऊ लागले. गावात दर गुरुवारी सामूहिक नामस्मरण सुरू झाले. दर पौर्णिमेला अन्नदानाची परंपरा सुरू झाली. तरुणांनी व्यसनाचा त्याग केला. लहान मुलांनी वडीलधाऱ्यांचा आदर करायला सुरुवात केली. आनंदपूर गाव हळूहळू भक्ती, सेवा आणि प्रेमाचे केंद्र बनू लागले. एक दिवस आसपासच्या गावातील काही लोक मंदिरात आले. ते म्हणाले, केशव, आम्ही तुझ्या चमत्काराच्या कथा ऐकल्या आहेत, आम्हालाही काही सिद्धी शिकव. केशव हलकेच हसला. तो म्हणाला, माझ्याकडे कोणतीच सिद्धी नाही. जर काही चमत्कार असेल तर तो फक्त सद्गुरूवरील विश्वासाचा आहे. रागाऐवजी क्षमा निवडणे, स्वार्थाऐवजी सेवा निवडणे, अहंकाराऐवजी नम्रता स्वीकारणे हा सर्वात मोठा चमत्कार आहे. सर्वजण शांत झाले. त्यांच्या प्रत्येक शब्दात अनुभव होता. त्यांच्या प्रत्येक वाक्यात सद्गुरूंचा सुगंध होता. काळ पुढे सरकत गेला. वर्षानुवर्ष गेली. केशव वृद्ध झाला. केस पांढरे झाले. शरीर थकलं. पण त्याच्या ओठावरील एक गोष्ट कधीच बदलली नाही. श्री गुरुदेव दत्त.
एके दिवशी गुरुपौर्णिमेचीच पवित्र सकाळ होती. नेहमीप्रमाणे तो मंदिरात गेला. औदुंबराच्या वृक्षाखाली शांतपणे बसला. हातात तुळशीची काही पाने होती. त्याने ती प्रेमाने सद्गुरूंच्या चरणी अर्पण केली. डोळे मिटले आणि अत्यंत शांत स्वरात म्हणाला, गुरुदेव, माझ्या जीवनात जे काही चांगले घडले ते सर्व तुमच्या कृपेनेच घडले. जर माझ्याकडून कधी कोणाला दुःख झाले असेल तर मला क्षमा करा आणि पुढील जन्म असलाच तर पुन्हा तुमच्या चरणी जन्म मिळू दे. हे बोलून तो दीर्घ ध्यानातच लीन झाला. मंदिरात त्यावेळी मंद वारा वाहत होता. दीपज्योत शांतपणे तेवत होती. औदुंबराच्या पानातून सूर्यकिरणे त्याच्या अंगावर पडत होती. बराच वेळ झाला. पुजारी त्याच्या जवळ आले. त्यांनी प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. पण केशव कोणत्याही हालचालीशिवाय शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होते. ओठावर मंद स्मित होते आणि हात अजूनही नमस्काराच्या मुद्रेत जोडलेले होते. त्या दिवशी आनंदपूर गावाने एक महान भक्त गमावला होता. तर सद्गुरूंच्या चरणी पूर्णपणे समर्पित झालेला एक आत्मा आपल्या मूळ घरी परतला होता. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये दुःखापेक्षा कृतज्ञता अधिक होती. कारण केशवने त्यांना एक अमूल्य सत्य शिकवले होते. सद्गुरूंवर विश्वास ठेवणारा मनुष्य कधीच एकटा नसतो. जीवनात संकटे येतील, अपयश येईल, लोक गैरसमज करतील, जवळचे लोकही साथ सोडतील, परंतु ज्याच्या अंतःकरणात सद्गुरूंचे नाम अखंड जागृत असते त्याला पुन्हा उभे राहण्याची शक्ती नक्कीच मिळते. लक्षात ठेवा, सद्गुरू आपले सर्व दुःख लगेच दूर करतीलच असे नाही, पण त्या दुःखातून चालण्याचे धैर्य ते नक्की देतात. ते आपल्या नशिबातील प्रत्येक प्रसंग बदलतीलच असे नाही, पण प्रत्येक प्रसंगात आपला हात कधीच सोडत नाहीत. म्हणूनच घरात संपत्ती असो वा नसो, मान सन्मान असो वा नसो, जर अंतकरणात श्रद्धा, ओठावर श्री गुरुदेव दत्त हे नाम आणि जीवनाचे चांगले कर्म असेल तर सद्गुरूंची कृपा तुमच्यावर सदैव राहील. प्रेमदत्त भक्तांनो, जर या कथेने तुमच्या मनाला थोडासाही स्पर्श केला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा नक्की लिहा, श्री गुरुदेव दत्त.